युवराजकडे स्ट्राइक असेल की दुसऱ्या बाजूने वैभवकडे स्ट्राइक असेल हा प्रश्न जरूर आहे। तर जाऊया मैदानात एक जबरदस्त लढत, एक गुड क्रिकेटची लढत, नकुल एक लाजवाब प्रतियोगिता मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 चे हे नजारे आहेत। मैदानाच्या आतमध्ये चांगलं वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय। स्ट्रायकर एंडला या ठिकाणी आपण गावदेवी तिलसे संघाचा प्रमुख बॅटर वैभव नावाचा आहे। युवराज डुकले नॉन स्ट्रायकर एंडला आहे। दुसऱ्या बाजूने श्री चिंचोबा आलेवाडी संघाचा गोलंदाज प्रमुख गोलंदाज म्हणून आपण पाहतोय। जतीन नावाचा हा गोलंदाज पालघर तालुक्यातील हा संघ देखील एक चांगला संघ आहे। प्रमुख गोलंदाज म्हणून आपल्या संघाचा जरूर एक मुख्य बॉलर म्हणून आपल्या गोलंदाजी मार्ग करतो सज्ज झालाय। चांगलं ग्राउंड, चांगला आउटफील्ड, चांगली प्रतियोगिता लाईव्ह टेलिकास्ट सावली क्रिएशन YouTube चॅनल वरती ही प्रतियोगिता आपण लाईव्ह जरूर ह्याचा अनुभव घेऊ शकता। पुन्हा एकदा गोलंदाज पहिला चेंडू टाकण्याकरिता सज्ज, फुलटॉस चेंडू, चांगला फटका आहे, आडव्या बॅटने जरूर केलाय। पहिल्या चेंडूवर षटकार, 6 धावा आल्या स्कॉरलिंगच्या वरून, हा चेंडू आउट ऑफ द पार्क। बिग स्टार्ट बाय टीम गावदेवी तिलसे म्हणायला हरकत नाही। सुंदर सुरुवात, ओ माय गॉड, गुड स्टार्ट बाय टीम गावदेवी तिलसे वाडा तालुक्यातील हा संघ। स्कोरबोर्डची संख्या जरूर या ठिकाणी 6 या आकड्यावरती आले। पहिल्या चेंडूवरती षटकार घेताना पाहिला गेलाय। पुन्हा एकदा गोलंदाज जतीन आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना फुलटॉसच्या ह्यावेळेस यॉर्क लेनचा चेंडू, चांगला चेंडू, गुड कमबॅक गोलंदाजाकडून। कुलर लेनचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु ह्यावेळेस मात्र अतिशय सुरेख पद्धतीने चेंडू रोखला गेलाय सर्कलला। धावसंख्या ह्या बॉलवरती येणार नाही। धावसंख्या जर पाहिली 6 ह्या आकड्यावरती जरूर आहे। 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय। पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राइकला वैभव। काय स्टार्ट दिलाय आपल्या टीमसाठी गावदेवी तिलसे संघाचा प्रारंभिक ओपनर आहे। यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यॉर्क लेनचा पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगली लेन, चांगली लाईन, चांगली दिशा ठेवण्याचं कार्य गोलंदाजावरती आहे आणि ते आतापर्यंत 2 चेंडूवरती चांगलं झालंय। धावसंख्या जर पाहिली ना यावेळेस 7 ह्या धावसंख्येवरती येताना 3 चेंडू टाकून झालेत, 7 धावा स्कोर बोर्डला ह्यावेळेस कंप्लीट लागल्या गेल्यात। मैदानाच्या आतमध्ये ह्यावेळेस इन ऍक्शनला आपण पाहतोय एक चांगलं नाव जरूर वाडा तालुका क्रिकेटचं आणि मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय युवराज डुकले ह्या खेळाडूला एक चांगला डेंजर मॅड म्हणून ज्याची ओळख आहे। वाडा तालुका क्रिकेट ज्यांनी गाजवलंय ह्या परिसरामध्ये ज्याचं चांगलं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेत, तोच ऑन स्ट्राइकला ह्यावेळेस येताना तिलसे ह्या गावचा खेळाडू आहे। गावदेवी तिलसे संघाचं नाव आहे। ऑन स्ट्राइकला डावखुरा बॅटर म्हणून सामना करण्यासाठी तो सज्ज। भरपूर प्रेक्षक वर्ग मैदानात सुद्धा आहे, भरपूर प्रेक्षक वर्ग लाईव्ह सुद्धा मॅच पाहतात। पुढचा चेंडू यावेळेस सफल करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू मिस केला युवराजने। यावेळेस चेंडूला गुडलेन स्पोर्ट वरती टिप्पा घेतल्यानंतर हलकासा चेंडू बाउन्स होताना पाहिला गेला, बीट झाला युवराज पहिला चेंडू खेळत असताना। 7 या धावसंख्येवरती स्कोरबोर्ड आहे, 4 चेंडू टाकून झालेत। गोलंदाज जतीन नावाचा सुरेख गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी। पुढचा चेंडू ह्या षटकातला पुन्हा एकदा लॉर फुलटॉस, आडव्या बॅटने युवराजने खेळलंय, बॉलला बॉल चाललाय ऑन साइडला, लॉंग ऑन रिजनला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल का हा प्रश्न आहे। जरूर सफलतापूर्वक 2 धावा, ह्यावेळेस 2 धावा कंप्लीट झाल्यात। स्कोरबोर्ड जर पाहिलं तर 9 ह्या आकड्यावरती येताना 5 चेंडू टाकून झालेत, नो विकेट लॉस्ट। धावसंख्या गावदेवी तिलसे संघाची आपण पाहतोय 9 ह्या स्कोरबोर्ड वरती। जबरदस्त प्रतियोगिता नकुल आपण पाहतोय। हे बिरसा मुंडा चषक मैत्री ग्रुप आयोजित 2025 ची ही प्रतियोगिता लाजवाब 7व्या दिवसामध्ये आपण आगेकूच करताना पुन्हा एकदा सिमटचं चेंडू षटक क्रमांक पहिला
स्वीप केलाय, ताकत नहीं ये नजाकत की काफी है, बड़े बल्लेबाज और बड़े स्टार इस तरीके से खेलते हैं, क्या बात है, कमालीचा फटका घ्यावेलेस युवराज डुकलेच्या बॅट मधून 4 धावा फाईन लेग क्षेत्रात, चौकार आलाय, धावसंख्या लागते ती 13, पहिलं षटक पूर्ण, 13 धावा बिनगडी बाद, गावदेवी तिलसे संघाचा स्कोरबोर्ड। एक ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय, धावसंख्या जरूर आपण पाहतोय स्कोर बोर्डला 13 धावा, जरूर एक षटकार एक चौकार देखील पाहिला गेलाय। पहिल्या बॉलवरती वैभवच्या बॅट मधून षटकार आला, परंतु त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती युवराज डुकले ह्या खेळाडूने आपला क्लास दाखवला गेला, ज्यासाठी तो ओळखला जातोय आणि यावेळेस गोलंदाजाच्या गतीचा नकुल त्याने फायदा घेतला, कारण चेंडू तेज दरा लेग स्टंप वरती येत असताना केवळ दिशा दाखवण्याचं काम केलं। नजाकत भरा स्ट्रोक आपण युवराजच्या बॅट मधून पाहिला गेला, एक चांगला फटका। यावेळेस पाहूया श्री चिंचोबा आलेवाडी संघाकडून दुसरे षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती यावेळेस भागेश नावाचा गोलंदाज दूर एंड कडून आपल्या गोलंदाजी मार्क वरती तो सज्ज। पाण्याची व्यवस्था करून ठेवायची आहे, षटक संपल्यानंतर पाणी मैदानामध्ये पाठवायचं आहे, तिकडून खेळाडू मात्र इशारा करत असताना चौया मैदानात यावेळेस गोलंदाज भागेश नावाचा श्री चिंचोबा 11 आलेवाडी ह्या संघाकडून गुड शॉट, ओ क्या बात है, फुलचा फटका, पुन्हा एकदा 4 धावा, गावदेवी तिलसे संघ बिग स्टार्ट, पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय, चौकार घेताना आपण पाहतोय धावसंख्या लागते ती 17, यावेळेस वैभवच्या बॅट मधून हा चौकार आलाय, कमालीचा फटका, बाउन्स जरूर चेंडूवरती होता, परंतु त्या चेंडूला काय खूपसूरतरित्या ऑन साइडला पुल केलं गेलं आणि चौकार मात्र वसूल केला गेलाय। यावेळेस जरूर आलेवाडी संघाच्या टीम कॅप्टनच्या चेहऱ्यावरती नकुल हल्की सी चिंता की लकीरें जिसको कहा जा सकता है वो नजर आ रही है। पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉच, यावेळेस चेंडू हवेत आहे, झेल होईल का? गुड ट्राय, प्रयत्न चांगला होता, परंतु सर्कलला फिल्डर असल्या कारणाने हा झेल ड्रॉप झालाय। जरूर यावेळेस 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या गेल्यात, फुल टॉच चेंडू होता। यावेळेस स्कोरबोर्ड जर पाहिलं ना तर जरूर थोडंसं पुढे सरकताना 19 या धाव संख्येवरती 2 चेंडू ह्या षटकामध्ये टाकून झालेत, 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय। जरूर ह्या ठिकाणी पंकज कवळी स्क्वारलेग पंच आणि राहुल सांबर मुख्य पंच म्हणून काम पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये स्कोरबोर्डची संख्या जरूर 19 या धाव संख्येवरती आपण पाहतोय, 4 चेंडू टाकून झालेत, 2 चांगले संघ मैदानाच्या आतमध्ये। बिरसा मुंडा चषक 2025 च्या स्पर्धेत 7व्या दिवसामध्ये हे क्रिकेट एका बाजूने वाडा तालुका, दुसऱ्या बाजूने पालघर तालुका। पुढचा चेंडू यॉर्क लेनचा, यावेळेस ड्राइव्ह केला, इनटू द गॅप चेंडू चाललाय, जरूर रोकेल का नाही, यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा देखील आलाय चौकार, पुन्हा एकदा चौकार, क्या बात आहे, कमालीचे क्रिकेट मैदानात वैभव ह्या खेळाडूकडून होताना 23 धाव संख्या लागते, 23 रन्स ऑन टू द बोर्ड। ह्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेत, अजूनही विचार केला तर 3 चेंडू घेणं आवश्यक आहे। गोलंदाज जर पाहिला भागेश नावाचा थोडासा महागडा ठरेल, कारण 3 चेंडूवरती 10 धावा ह्या गोलंदाजाने खर्च केल्यात। पुन्हा एकदा गोलंदाज रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी जरूर थोडासा मिस केलाय, चांगला फटका खेळण्याचा इरादा होता, परंतु चेंडू जर पाहिला ना तर चांगल्या रीतीने गोलंदाजाने हाताळलाय, डॉट चेंडू आलाय चौथा, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे, 23 धावा स्कोर बोर्डला आपण पाहतोय। पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा इरादा, घुटना टेक अँड तमाशा देख करण्याचा इरादा असफल ठरलाय बॅटर कडून। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल म्हणायला हरकत नाही, धाव संख्या आहे 23। हलकीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये युवराज टुकले जरूर करताना आपण पाहतोय, वैभव आपल्या साथीदाराबरोबर शेवटच्या चेंडू बॅटिंग पॉवर प्लेचा काय होईल, या बॅटिंग पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूचा परिणाम। पुन्हा एकदा गोलंदाज
यावेळेस देखील डॉट सलग 3 चेंडू डॉट आलेत. गुड ओव्हर, चांगले षटक, गुड कमबॅक भागेशा गोलंदाजाकडून. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 23 धावा बिनगडी बाद. गावदेवी तिलसे ह्या संघाचा स्कोर बोर्ड. करूया समालोचन कक्षामध्ये फेरबदल. पुढची 2 षटक पुन्हा एकदा ऐकूया नकुलचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद लाडक सर. यावेळेस पहिल्या 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावफलक आपण बघू शकतो ते म्हणजेच 23 धावा यावेळेस मात्र झाल्यात. पहिली 2 षटक या ठिकाणी कमालीची फलंदाजी मैदानामध्ये आपण बघू शकतोय. दोन्ही सलामीवर सुरक्षितपणे सध्या तरी मात्र मैदानामध्ये खेळ रंगला जातोय. ज्या पद्धतीने मात्र वैभव आणि युवराजने सध्या तरी धावसंख्या जमवल्यात. पहिली 2 षटक कमालीची गेलीत. येणारी षटक कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल हे सुद्धा बघण्याजोग ठरलं जाईल. दोन्ही सलामीने सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने केली. जी अपेक्षा सलामी वीरांकडून ठेवली जाते ती जबाबदारी त्या अपेक्षा सध्या तरी मात्र मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्यात हे म्हणायला हरकत नसेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ चांगल्या पद्धतीने झालाय. पहिलं षटक जतीन हाताळलं, त्यानंतर भागेश आला. विकेटलेस गेली दोन्ही षटक. अद्याप विकेटची प्रतीक्षा केली जाते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून. चला यावेळेस पुढील गोलंदाज पुन्हा एकदा जतीन या गोलंदाजाला आपण बघू शकाल मैदानामध्ये. पहिले षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आला होता. यावेळेस मात्र समोर फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव म्हणजे युवराज डुगले मैदानामध्ये दिसला जातोय. आपलं साम्राज्य नक्कीच निर्माण केलंय, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ते म्हणजे याच प्लेअरने युवराज डुगले गावदेतील स्टेडियम. या क्षणी मात्र कमालीचा फटका येतोय. गॅप मध्ये चेंडूला अडकलाय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. यावेळेस मात्र 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. कमालीचा स्ट्रोक. या क्षणी मात्र एक जबरदस्त फलंदाजी बघायला मिळली जाते. प्रेक्षकांची सुद्धा अपेक्षा होती आजच्या दिवसामध्ये चांगल्या फलंदाजांची फलंदाजी बघण्यासाठी. सध्या तरी मैदानामध्ये एक चांगल्या दर्जाचे क्रिकेट बघायला मिळलं जात आहे. आपण बघतोय बिरसा मुंडा चषक या मैत्री ग्रुपने एक कमालीचं नियोजन या ठिकाणी केलंय. सर्व प्रेक्षकांना आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या प्लेअरचा या ठिकाणी सहभाग या स्पर्धेमध्ये बघायला मिळला जातोय. चांगल्या लेवलची स्पर्धा, चांगल्या लेवलचे आयोजन, चांगल्या लेवलचे नियोजन या स्पर्धेमध्ये मात्र आपण गेले 6 दिवस बघितलाय. तब्बल 7वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी सुद्धा चांगले संघ आपण बघू शकतोय मैदानामध्ये. सध्या तरी युवराज डुगले गावदेवतील टीमचा हुकमे का मैदानामध्ये. पुढील चेंडू फुलर लेनचा पुलटा सोता चेंडू. झेल होईल का? झेल टिपावा लागेल. यावेळेस मात्र महत्वाच्या झेल टिपलाय. प्रमुख फलंदाजाला माघारी धाडलं जाईल. एक कमालीचा कठीण झेल होता, तो झेल मात्र सोपा बनवलाय. पहिला गडी बाद झालाय गावदेवी तिळशी या टीमचा. विकेटचं पतन धाव संख्या आपण बघू शकाल. धाव फलकावती ती म्हणजे 27 धावा झाल्यात. मागील सामना आपण बघितला होता, 56 धावा कमी पडल्या होत्या या ठिकाणी. यावेळेस तिळशी संघ बघूया किती मोठं आव्हान उभं करेल. सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली, परंतु महत्वाची विकेट या क्षणी मात्र बाद झाली. बाकी फलंदाज पुढील फलंदाजांना चांगली भूमिका बजावण्याचा प्रयत्न करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश. तिसऱ्या क्रमांकावर निलेश जातोय. गावदेव तिळशी संघ ज्या पद्धतीने सुरुवात झाली, या क्षणी एक चांगले टार्गेट जरूर लावले जाईल. ज्या पद्धतीने मागील सामन्यामध्ये 57 धावांचा पाठलाग घोटगाव या टीमने केला होता, या क्षणी त्या दृष्टिकोनातून विचार करून तिळशी संघाला यावेळेस मध्ये एक मोठं आव्हान उभं करावंच लागेल. बघा नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. तिसऱ्या क्रमांकावरती निलेश. पुढील चेंडू षटक क्रमांक सध्या तरी तिसरं मार्गस्थ आपण बघतोय. दुसऱ्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूत 4 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर एक फुलटॉस चेंडू दिला. बॅटच्या कडीला चेंडू लागला गेला आणि एक चांगला झेल टिपला जातोय. बघा पुढील फलंदाज आपल्या टीम साठी कशा पद्धतीचं योगदान देताना दिसला जाईल. निलेश येतोय मैदानामध्ये. हा सुद्धा डावकरी हाताचा फलंदाज बघायला मिळला जातोय. चल पुढील चेंडू गोलंदाजी मार्गवती गोलंदाज जतीन पुन्हा दिसला जातोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा गोलंदाजाने हाताळा. एका धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल.
या क्षणी मात्र एक धाव या चेंडूवरती येताना आपण बघू शकतोय. पहिला गडी पास झालाय त्यानंतर धावसंख्येला लगाम लावला जाईल का? धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. म्हणजे समोरची टीम आपण बघू शकतो म्हणजे श्री चिंचोबा आलेवाडी हा संघ बघायला मिळला जातोय. पालघर तालुक्यामधून हा संघ इथपर्यंत आलाय. या क्षणी समोर आव्हान आहे पहिल्याच फेरीच्या लढतीमध्ये एका दिग्गज संघाचं, ज्या संघाने मात्र एक चांगलं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कमावलंय. तो संघ म्हणजे गावदेवी तिळशे. सध्या तरी चांगलं प्रदर्शन समोर गोलंदाजाकडून सुद्धा करण्याचा प्रयत्न झालाय. महत्वाची विकेट सुद्धा त्याला मिळली जाते. याच्या नंतर मात्र कोणतं प्लॅनिंग आखलं जाईल? समोर फलंदाज वैभव. या क्षणी हा चेंडू दुसरा झेल टिपला जाईल का? प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना मैदानामध्ये बघू शकतोय आपण. दुसरा गडी बाद झालाय. धाव संख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न. दुसरा गडी बाद झालाय. दोन्ही सलामीवीर यावेळेस मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. कमालीचं षटक यावेळेस मात्र येत आहे श्री चिंचोबा आलेवाडी या संघासाठी. विकेटची आवश्यकता होती. या क्षणी धाव संख्या जर थांबायची असेल तर विकेटची आवश्यकता आलेवाडी संघाला जरूर होती. तो प्रयत्न ती गोलंदाजी बघायला मिळली जाते या तिसऱ्या षटकामध्ये. कारण की दोन्ही सलामीवीरांना या ठिकाणी माघारी धाडलं जातं या षटकामध्ये. कारण की चांगल्या पद्धतीने सुरुवात आपल्या टीमसाठी करून दिली होती या दोन्ही बॅटरने. वैभव आणि युवराज ही जोडी सलामीला आली होती. या क्षणी चांगल्या धावा सुद्धा जोडल्या गेल्या होत्या. समोरचा संघ विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता. अखेरीस मात्र प्रतीक्षा संपली गेली. या तिसऱ्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना माघारी धाडलं जात आहे. यानंतर पुढील फलंदाजांना चांगल्या पद्धतीने ही धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमसाठी. पुढील नवीन फलंदाज मैदानामध्ये विलास. चौथ्या क्रमांक विलास हा फलंदाज जातोय. आणि चांगला अनुभव आहे गावदेवी तिळशी या संघाकडे. तो अनुभव दिसला सुद्धा जातोय. चांगले प्लेयर मैदानामध्ये आपण बघू शकतोय. परंतु समोरचा संघ तो सुद्धा एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न करतोय. श्री चिंचोबा आलेवाडी या संघाला आपण बघू शकताय मैदानामध्ये. आजच्या दिवसाचा तिसरा सामना प्रेक्षकांना बघायला मिळला जातोय. सध्या तरी मैदानामध्ये दोन दिग्गज संघ सध्या तरी एकमेकांसमोर उभे टाकले गेलेत. आजचा दिवस सुद्धा महत्वाचा ठरला जाईल. टॉप क्लास संघ आजच्या दिवसामध्ये आहेत. कोणता एक संघ मात्र क्वालिफाय होताना दिसला जाईल. पुढचा चेंडू या क्षणी राईट हॅमर विकेट. कमालीचा चेंडू. या क्षणी मात्र गोलंदाजी कमालीची. ज्या क्षणी एखाद्या गोलंदाजाला विकेट मिळला जातो त्यानंतर त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास बघण्याचा असतो. आत्मविश्वास त्या गोलंदाजाचा उंचावलेला असतो. तोच आत्मविश्वास झळकला जातोय मागील चेंडूवरती. टॉस चेंडू आलाय. धाव संख्या आपण बघू शकतोय म्हणजे धाव फलकावरती 28 धावा. शेवटचा एक चेंडू. पुन्हा छेद आहे. कमालीचा चेंडू बघायला मिळला जाईल. फलंदाजाला शांत ठेवलं या चेंडूवरती पुन्हा एकदा. हे षटक मात्र श्री चिंचोबा आलेवाडी या संघाच्या बाजूने जात आहे. कारण की या षटकामध्ये दोन्ही सलामीर बाद झाले. तर धाव संख्या आपण धाव फलकाची बघतोय 28 धावा. 3 षटकांचा खेळ यावेळेस मात्र कंप्लीट झालाय. धाव संख्या धाव फलकाची 28. हे षटक मागचं कमालीचं गेले. पुढील गोलंदाज त्याच पद्धतीने या ठिकाणी धाव संख्येला अंकुश लावतील का? धाव संख्येला लगाम लावतील का? हे सुद्धा बघण्याजोग ठरलं जाईल. पहिली 2 षटकं भरपूर धावा जमवल्या होत्या परंतु मागील षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 5. कमालीचं षटक गेलंय. पुढील गोलंदाज थोडस चर्चासत्र मैदानामध्ये रंगलं जात आहे. श्री चिंचोबा आलेवाडी या संघाला आपण गोलंदाजी करण्यासाठी प्रथमतः बघू शकतोय. यानंतर पुढील गोलंदाज कुशल. चौथे षटक घेऊन येतोय कुशल हा गोलंदाज. येणारे अजूनही 2 षटकांचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक असेल. या 2 षटकांमध्ये किती मोठी धावसंख्या काढली जाईल. कारण की पहिली 3 षटकं जर बघितली 9-10च्या सरासरीने सध्या तरी धावा आल्या. चला मित्रांनो थोडीशी काही करावी लागेल. पुढील षटक कुशल गोलंदाजाला बघू शकतो. तर मैदानामध्ये 2 फलंदाज निलेश आणि विलास ही जोडी गावदेवी तिळशे या संघाकडून सध्या तरी बघायला मिळली जाते. सलामीवीरांनी आपली भूमिका बजावली. या क्षणी जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा स्ट्रायकर इंडला डावकरी आताचा फलंदाज निलेश दिसला जाईल. पहिला चेंडू. यावेळेस मात्र बाउन्सर ट्राय करण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा दिला जाईल. अवांतर धाव प्लस मात्र फर्स्ट बॉलिंग गोलंदाजासाठी असेल. यावेळेस बघूया पहिला चेंडू वाईड. थोडासा बाउन्सर ट्राय करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाकडून. उंची जास्त होती त्यामुळेच वाईडची घोषणा केली जाते. पंच म्हणून आपण राहुल सांबरला बघू शकताय.
मैदानामध्ये मुख्य पंचाची भूमिका बजावली जाते. एक चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धे आयोजन करण्यामध्ये एक मोलाचे योगदान. हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. एक फुलवर टेप्याचा चेंडू हाताळला होता. धावबाची संधी. यावेळेस मात्र तिसरा गडी बाद झालाय. तिसरा गडी बाद होताना दिसला जाईल गावदेवी तिळशी या टीमचा. ज्यावेळेस मात्र एखादा पहिला फलंदाज बाद होतो, एक मोठी पार्टनरशिप लागल्यानंतर एखादा फलंदाज ज्यावेळेस बाद होतो त्यानंतर मात्र विकेट बरीचशी बाद होतात आणि ते चित्र मैदानामध्ये आपण बघू शकतो. म्हणजे गावदेवी तिळशे या संघासाठी पहिला गडी बाद झाला युवराज, त्याच्यानंतर त्याचा साथीदार बाद झाला, त्यानंतर तिसरा गडी सुद्धा बाद झाला या ठिकाणी विलास स्वरूपाने. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण बघतोय ते म्हणजे 30 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेस मात्र चौथं षटक मार्गस्थ आहे. दोन्ही चेंडूचा खेळ अद्याप एकच चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. धावसंख्या आपण बघू शकतो धावफलकावरती ती म्हणजे 30 धावा. एक चांगलं टार्गेट उभं करावं लागेल कारण की मागील सामन्यामध्ये 56 धावा कमी पडल्या होत्या गांधरे या टीमला. हा चेंडू वेगाने प्रचंड वेगाबरोबर थोडीशी उंची मात्र सुद्धा दिली जाते चेंडूला. शांत राहिला जाईल फलंदाज. कमालीचा चेंडू हाताळला जातोय गोलंदाजाकडून. मागील षटकापासून धावसंख्या कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न झालाय कारण की पहिली 2 षटक ज्या पद्धतीने आपण बघितली धावा मात्र चांगल्या पद्धतीने येत होत्या, परंतु मागील षटक ज्या रीतीने गोलंदाजाने हाताळले विकेट मिळाल्यानंतर गावदेवी तिळशे संघाची धावसंख्या कुठेतरी मात्र थांबली जाते. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कमालीचा चेंडू. बॅट वेगाने भिरकावली जाते परंतु चेंडू आणि बॅट याचा कुठलाही संपर्क दिसला जात नाही. कमालीचा चेंडू पुन्हा एकदा मिळला जातोय बघायला. धाव संख्या थांबवली जाते. धावा आपण बघू शकतोय धाव फलकावरती 33. या क्षणी मात्र पुढचा चेंडू. यावेळेस षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 30. सलगची 3 चेंडू डॉट आले ती या ठिकाणी. यावेळेस मात्र कमालीचं षटक हाताळलं जात आहे मिस्टर कुशल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू हाताळला जातोय. यावेळेस बघा धावा किती येतील या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. नाही या क्षणी 2 धावा येताना आपण बघू शकतोय. धाव संख्या धावल कधी लागली जाईल ती म्हणजे 32 धावा झाल्यात. एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा. धाव संख्या 32. या षटकामध्ये शांत ठेवलंय ते म्हणजे फलंदाज निलेशला. चांगला संघ आहे तुमचे गावदेवी तिळशे संघ, परंतु गोलंदाजी मात्र कमालीचे क्लासिक अंदाज दाखवलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा हा सुद्धा चेंडू आपण बघू शकताय. नशिबाची साथ फलंदाजाला भेटली जाईल. गावदेवी तिळशे या टीमला भेटली जाईल. चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. गोलंदाजाने आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केलाय. यष्ट्यांच्या मागे चेंडू मात्र मिस केलाय आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावेने भर. धाव संख्या धाव फलकावरती 36. चला यानंतर टॉस साठी विनंती असेल गावदेवी धानिव टीम आणि त्यांच्या अपोजिट बरोर 11 दोन्ही टीमच्या संघनायकांना कॅप्टनना विनंती असेल आपण मात्र मित्रांनो टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल त्यासाठी विनंती असेल दोन्ही टीमच्या संघनायकांना. चला यानंतरचा सामना पुढील सामना 4 षटकांचा होईल हे सूचना मात्र कमिटीकडून होते. याच्या नंतरचे सामने 4 षटकांचे होतील कारण की थोडेशा उशिराने सामने चालू झाले होते. 4 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्या त्या 36. शेवटचं एक षटक यावेळेस मात्र शिल्लक. गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी प्रथमेश
शेवटचं षटक या इनिंगचं. धाव संख्या 36. एका चांगल्या सुरुवातीनंतर गावदेवी तिळशे संघ कुठेतरी थांबला जातोय. समोरच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने मात्र चेंडूचा मारा केलाय गोलंदाजाने. शेवटचं षटक, पहिला चेंडू. हा चेंडू वेगवान तर आहेच, यष्ट्यांच्या मागे फील्ड केला जाईल. चुकी होते पुन्हा एकदा वाईडचा इशारा सुद्धा केला जाईल. अवांतर धावा या ठिकाणी मिळल्या जातील. शेवटचं षटक आहे, त्यामुळे तिळशे संघ या ठिकाणी 50 पार धाव संख्या नेण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसला जाईल. सध्या तरी मात्र गोलंदाजाने मात्र साथ दिली, कारण की वाईड चेंडू हाताळला जातोय. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 38 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या आपण बघू शकतो ती 38. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ. यावेळेस बघूया धाव संख्या वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, कारण की चांगला फलंदाजी क्रम आहे तिळशे टीम कडे. एवढेच बघूया अपेक्षा असतील निलेश कडून. पहिला चेंडू, चांगला संपर्क, टायमिंग चांगलं साधलंय. धाबा येतील या चेंडूवरती. चौकाराकडे चेंडू गेलाय. 4 धाबांनी भर होईल धाव फलकामध्ये. धाव संख्या 42. शेवटचं षटक आणि या ठिकाणी चौकार आणि षटकार मोठ्या फटक्यांचा प्रयत्न हा जरूर केला जाईल तिळशे या संघाच्या फलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यानंतर बघूया पुढील 5 चेंडू गोलंदाज कोणता प्रयत्न करेल, कारण की मागील षटक कुशलने ज्या पद्धतीने हाताळलं होतं, क्वालिटी गोलंदाजी बघायला मिळली होती, त्याच पद्धतीने हे षटक जाईल का, कारण की पहिल्या चेंडूवरती मात्र धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा मात्र रडार मध्ये चेंडू दिला होता, गॅप मध्ये ढकललाय आणि हा सुद्धा सीमा रेषा पार जाईल. पुन्हा एकदा 4 धावा या चेंडूवरती येताना दिसला जातील, कारण की त्या क्षेत्रामध्ये भरपूर ते क्षेत्र खाली होतं. फलंदाजाने योग्य पद्धतीने मात्र चेंडू ढकलला. चांगल्या पद्धतीने 2 चौकार आतापर्यंत आलेत. हे षटक कुठेतरी महागडं ठरलं जात आहे, ते म्हणजे श्री चिंचोबा आळेवाडी या टीम साठी. धाव संख्या धाव फलकावरती 46. 46 धावा झाल्यात. अजूनही पूर्ण 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या सामन्याचा. पुढचा चेंडू, पुन्हा एक कमालीचा चेंडू बघायला मिळाला जाईल. 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला जातोय. या पद्धतीने गोलंदाजानं चेंडू हाताळणं आवश्यक आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. अद्याप 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक. निलेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. मागील षटक थोडंसं स्ट्रगल करताना दिसला होता, या षटकामध्ये चांगल्या धावा जोडल्यात फलंदाजाने. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सरळ, परंतु यावेळेस फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो होतोय, उशीर होईल थ्रोला. तोपर्यंत 2 धावा जरूर पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. धाव संख्येवरती नजर टाकली तर धावा झाल्या ते 48. 2 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक राहिला जाईल. धाव संख्या धावल कधी 48. हळूहळू मात्र एक चांगला आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय. 50 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक आहे. निलेशने आतापर्यंत या षटकामध्ये चांगल्या धावा जोडल्यात. अजून शेवटच्या 2 चेंडूवरती चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न फलंदाजाला करावा लागेल. तर समोर गोलंदाज बघूया कोणती रणनीती आखताना दिसला जाईल. शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे. जबरदस्त यॉर्क लाईनचा चेंडू, कमालीचा चेंडू हाताळला जाईल. फलंदाजाला मात्र कुठलाही फटका खेळण्याची संधी मात्र दिली जात नाही. कमालीचा चेंडू हाताळला जाईल. शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारे चेंडूचा मारा करणं ही कमालीची गोलंदाजी असं म्हणायला हरकत नसेल, कारण की प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न फलंदाज करताना दिसला जातोय. तर सध्या तरी शांत ठेवलंय, खामोश ठेवलंय फलंदाजाला. या क्षणी हा चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. फील्ड केलं जाईल चेंडूला. तोपर्यंत 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि विकेट गमावला जाईल. 1 धाव आणि 1 विकेट. यावेळेस धावा झाल्या ते 49. 50 धावेंचं आव्हान यावेळेस मात्र समोरील टीम श्री चिंचोबा आलेवाडी या संघासमोर ठेवलं जात आहे. चला टॉस साठी. हॅलो, वरोर 11 विरुद्ध गावदेवी धाणीव ह्या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे. वरोर 11 विरुद्ध गावदेवी धाणीव ह्या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्याकरिता. इनिंग ब्रेक झालेला आहे, अगोदरच तुम्हाला सूचित केलं गेलं होतं. तर प्लीज विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या.
धाणीव संघाचा प्रतिनिधी आला असेल तर प्लीज इकडे संपर्क करायचा आहे. गावदेवी धाणीव तर जरूर एक चांगलं टोटल स्कोरबोर्डला नकुल लावलं गेलंय, कारण 49 धावा आपण स्कोरबोर्डला पाहतोय. 50 धावेचं लक्ष्य या ठिकाणी जोडलं गेलंय. गावदेवी तिलसे विरुद्ध श्री चिंचोबा आलेवाडी असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. पहिली बॅटिंग जरूर या ठिकाणी गावदेवी तिलसे. वरोर संघाचे टीम कॅप्टन यायचा आहे. वरोर संघाचे कर्णधार यायचा आहे. नाणेफेक करण्याकरिता गावदेवी धाणीव संघाचा कर्णधार आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये आलेला. तर जरूर 4 ओव्हरचा सामना है नकुल. नेक्स्ट मैच एक बिग मुकाबला हमें देखने को मिल सकता है. एक बड़ी जबरदस्त कड़ा मैच हमें देखने को मिल सकता है नेक्स्ट मैच. कारण एका बाजूने जरूर गावदेवी धाणीवचा संघ आहे, विश्वनाथ जाधवचा संघ जरूर आपण पाहणार आहोत. चला फलंदाजांचा जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या, कारण पंचांनी तिकडे इशारा केला गेलाय की फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. वरोर संघ पुन्हा एकदा तुम्हाला सूचना आहे, कर्णधार इकडे पाठवायचा आहे. संघ आलाय का वरोर? वरोर 11 संघ आला असेल तर प्लीज विनंती आहे की आपण आपला कर्णधार नाणेफेक करण्याकरिता मित्रांनो इकडे पाठवायचा आहे. आले जरूर स्वागत आहे या बिरसा मुंडा चषक च्या स्पर्धेत. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. एक चांगली मॅच एका बाजूने गावदेवी धाणीव चा संघ, कारण ज्या संघामध्ये विश्वनाथ जाधव सारखा एक टेनिस बॉल क्रिकेटचा मोठा सितारा आपण पाहतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचं चांगलं नाव जरूर आहे. आणि दुसऱ्या बाजूने जरूर आपण वरोरचा संघ देखील त्याच तोडीचा, त्याच ताकदीचा आणि त्याच क्रिकेट खेळण्याच्या अंदाजाचा आपण पाहणार आहोत पुढील मॅच मध्ये. परंतु तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी तिलसे बनाम श्री चिंचोबा हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गावदेवी धाणीव संघाने नाणेफेक जिंकलंय. डिसिजन त्यांचं काय असेल? गावदेवी धाणीव संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. आपलं डिसिजन देखील सांगायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एक चांगला सामना गोलंदाजी मार्कवर तिलसे संघाचा गोलंदाज म्हणून कार्य पार पाडण्याकरिता गोलंदाजी मार्कवर युवराज टुकलेला आपण पाहतोय. इज द बिग मॅन. परंतु स्ट्रायकर एंडला देखील स्वप्नील नावाचा हा खेळाडू आलेवाडी संघाचा ऑन स्ट्राईकला. पहिला चेंडू गॅबले चांगला आहे. विकेट किपरचं कौतुक आहे, कारण इथे चेंडू मात्र रोखला गेलाय. धाणीव संघाने टॉस जिंकलाय आणि त्यानंतर फिल्डिंग त्यांनी स्वीकारलेली आहे. टॉस जरूर जिंकलाय. पहिली फिल्डिंग करणार धाणीवचा संघ. इथे जाऊया मैदानात. पहिला चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या आहे 0. एक चांगला चेंडू इथे मात्र आपण पाहिला. चांगले लेनचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज बीट झालाय. ह्या षटकातला पुढचा चेंडू सरळ बॅटनं चांगल्या दिशेला चेंडू केला गेलाय. लॉंग ऑफ रिजनला फिल्डर देखील तैनात आहे. पहिले 2 चेंडू जर पाहिले ना तर युवराजचे चांगले या ठिकाणी टाकले गेलेत. जरूर एक सम्मानजनक स्कोर नकुल आहे, कारण आतापर्यंत आपण पाहतोय की 50 धावा मैदान क्रमांक 1 वरती सम्मानजनक स्कोर मारायला हरकत नाही. मागील 6 दिवसाचे जे क्रिकेट आपण नकुल पाहिलंय त्यामध्ये असं घडलंय की एवढ्या धावा, चांगली गोलंदाजी अटॅक जर तुमची असेल आणि गोलंदाजी जर चांगली झाली तर संघासाठी एक चांगली धाव संख्या आहे. परंतु पाहूया मागच्या मॅच मध्ये नकुल 56 धावा सहज चेस केल्या गेल्या होत्या. यावेळेस गुड बॉल, यॉर्क लेनचा 30 तळार चेंडू
या ठिकाणी प्रयत्न होता जरूर रनआउट करण्याचा, परंतु इथे मात्र एक धाव पुन्हा जोडली गेली. स्वप्नील आणि त्याचा साथीदार भागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली जोडी, आतापर्यंत चांगलं कार्य दोन्ही खेळाडूंकडून आपण पाहतोय. 2 धावा स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात. श्री चिंचोबा अलिवाडी हा संघ पालघर तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ आहे. बोईसर पट्टा किनारपट्टीचा संघ आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. खास करून नकुल किनारपट्टीचे संघ टेनिस बॉल क्रिकेट मध्ये चांगले संघ म्हणून ओळख आहे. पुढचा चेंडू यावेळेस फ्लिक केलाय, परंतु फिल्डर आहे ऑन साइडला डीप मध्ये. सोपा झेल, पहिला गडी बाद झाला. एवरपीच चेंडू यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, केवळ फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न नकुल केला, तो ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि गडी बाद झालाय. धाव संख्या आहे यावेळेस मात्र 2. पहिला गडी बाद झालाय अलिवाडी संघाचा. जरूर प्रेशर देखील आहे अलिवाडी संघावरती देखील आपण पाहतोय. पहिल्याच सुरुवातीच्या षटकामध्ये इथे मात्र पहिला गडी बाद झालाय. चेंडू जर पाहिले ना टाकून झालेत आतापर्यंत 4. आमचे गुणलेखक आतापर्यंत चांगली स्कोरिंग नकुल जरूर म्हणायला हरकत नाही. राहुल चौधरी सातखोर गावचा हा मात्र स्कोरर आहे आणि चांगली स्कोरिंग या ठिकाणी त्याच्याकडून होताना आपण पाहतोय. पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आमची सावली क्रिएशन युट्यूबची टीम देखील चांगलं कार्य करत असताना त्यांना देखील धन्यवाद आहे. चांगलं काम, चांगली त्यांचं देखील लाईव्ह टेलिकास्ट सुरुवातीपासून ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. धावसंख्या यावेळेस 2 घ्या आकड्यावरती आहे. गोलंदाजी पुन्हा एकदा चाललाय गोलंदाज. एक चांगलं नाव वाडा तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातलं आणि तोच युवराज डुकले. एच लागले गेले. पुन्हा एकदा गडी बाद झालाय. स्वीप खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि या ठिकाणी अजून एक गडी बाद होताना अलिवाडी संघाचा. धावसंख्या या ठिकाणी 2 आहे. बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यात. प्रेशर पुन्हा एकदा श्री चिंचोबा अलिवाडी या संघावरती निर्माण केलं गेलंय. निश्चित रूपानं या ठिकाणी पाहूया पुढचा बॅटर काय करेल, कारण पहिलं षटक आतापर्यंत युवराज डुकले ह्या नावाच्या गोलंदाजाचं कमालीचं ठरलंय. चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकले ते 5. बॅक टू बॅक 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती तो विकेट घेऊन आलाय. ऑन हॅट्रिक पुन्हा एकदा असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. निश्चित नकुल एक चांगले क्रिकेट, चांगलं बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. कारण नकुल ही सुद्धा विसरून चालणार नाही की विक्रमगड तालुका क्रिकेट इतिहासातली ही एक मोठी प्रतियोगिता आहे, एक मोठी टुर्नामेंट म्हणायला हरकत नाही. निश्चित रूपाने एक जबरदस्त प्रतियोगिता. जरूर दादडीचे ग्राउंड आहे, परंतु तालुका इतिहासातली चांगली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 हॅट्रिक बॉल. गोलंदाज तयार. अपील झालाय, परंतु यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल आलाय. पहिले षटक पूर्ण. धावसंख्या केवळ नकुल 2 लागल्या गेल्यात. स्कोर बोर्डला गडी देखील 2 बाद झालेत आणि इथे मात्र जरूर श्री चिंचोबा अलिवाडी ह्या संघावरती प्रेशर आहे. किनारपट्टी बोईसर पट्ट्यातला हा संघ आहे. पाहूया पुढे काय करेल. येणारे त्यांच्यासाठी 24 चेंडू अजूनही शेष आहेत. 49 माफ करा 50 धावेंचं लक्ष आहे आणि इथे मात्र अजून 48 धावेंची आवश्यकता आहे. जरूर पाहूया येणारे 24 चेंडू 48 धावेची गरज आहे. गोलंदाजी मध्ये हलकासा बदल या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा दुसरा गोलंदाज काय करेल, कारण युवराजने जबरदस्त गोलंदाजी केली गेली. 2 धावा दिल्या, 2 सफलता देखील त्याच्या नावावरती होताना आपण पाहिल्या गेल्यात. चांगल्या स्पर्धेत 2 विकेट नकुल युवराज डुकलेच्या नावावरती झाल्यात. परंतु दुसरा गोलंदाज काय करेल, कारण क्रिकेट एक असे क्षेत्र आहे एकट्याने काही होऊ शकणार नाही, कारण दुसऱ्या खेळाडूंना देखील साथ देणं गरजेचं आहे. वो कहा जाता है ना नकुल कि एक महान खिलाड़ी होने से कभी कोई टीम इतिहास में चैंपियन नहीं बनी. टीम वही चैंपियन बनती है जिनके पास 11 खिलाड़ी अच्छे होते हैं और सभी एक दूसरे के साथ कंधे से कंधे मिलाकर खेलते हैं. थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो. जाऊया मैदानात. धावसंख्या इथे मात्र 2 घ्या आकड्यावरती लागलेली आहे. 48 धावेंची गरज आहे. 24 चेंडू येणारे बाकी आहेत आणि अलिवाडी संघाचा बिग ओपनर अजूनही मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने
भागेश नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय ऑन स्ट्रायकर एंडला। चांगलं दृश्य चांगलं चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे। डावखुरा बॅटर ऑन स्ट्राइक जरूर या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होईल, परंतु गोलंदाजाला पुन्हा एकदा हलकासा कानमंत्र देण्याचा प्रयोग या ठिकाणी टीम कॅप्टन युवराज डुकले कडून झालाय। पाहूया त्याचा काही असर दिसेल का गोलंदाजी मार्कवर। फिल्डर 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 फिल्डरला शोधलाय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अखिला फिल्डर ऑफ साइडला असताना सीधा चेंडू मिड ऑफच्या फिल्डरच्या हातात गेलाय आणि इथे मात्र खेळाडू बाद होताना आपण पाहतोय। 2 या धावसंख्येवरती तिसरा गडी देखील बाद झालाय। श्री चिंचोबा आलेवाडी ह्या संघ स्ट्रगल करताना नकुल आपण पाहिला गेलाय। किनार पट्ट्यातला संघ आहे, बोईसर पट्ट्यातला संघ आहे। किनार पट्ट्यातले संघ टेनिस बॉल क्रिकेट मध्ये चांगले संघ मानले जातात, परंतु दुसऱ्या बाजूने वाडा तालुका क्रिकेट आपण पाहतोय तिलसे गावचा हा संघ आहे। गावदेवी तिलसे ह्या संघाचं नाव आहे। एक चांगली टीम म्हणून ह्या परिसरात आणि खास करून वाडा तालुक्यात ह्या संघाकडे पाहिलं जात आहे, परंतु पाहूया धावसंख्या 2 या आकड्यावरती आहे। पहिल्या चेंडूवरती गोलंदाज विलास या गोलंदाजाने एक चांगला शिकार केलाय। पुढचा चेंडू टाकण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज होईल। नो बॅटर आलेवाडी संघाचा कॅबलेस पवन बॅटिंग करण्यासाठी ऑन स्ट्राइकला या ठिकाणी येताना पाहिला गेलाय। दुसरा चेंडू कॅबलेस टाकण्यासाठी गोलंदाज विलास सज्ज होईल। नकुल ज्या प्रकारचं वातावरण आहे ना, आउटस्टँडिंग प्रतियोगिता म्हणायला हरकत नाही, पैसा वसूल प्रतियोगिता म्हणायला हरकत नाही। पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पुढचा चेंडू ह्या वेळेस इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, सीधा चेंडू गेलाय। कव्हर रिजन निलेश आहे त्या ठिकाणी, पुन्हा एकदा झेल बॅक टू बॅक विकेटचं पतन होत चाललंय आणि होत चाललंय। श्री चिंचोबा आलेवाडी संघ स्ट्रगल अँड स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। धावसंख्या केवळ 2 आणि विकेट गेल्यात आतापर्यंत 4। धावांची संख्या खरं तर नकुल विचार केला तर 2च आहे, परंतु विकेटची संख्या या ठिकाणी आपण 4 इतकी पाहतोय। पुढचा बल्लेबाज पुढचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय। गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी होताना पुन्हा एकदा गोलंदाज ऑन हॅट्रिक आलाय गोलंदाजी मार्कवर। चांगले क्रिकेट, काही जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे। यानंतर अजून एक बिग धमाका मैदानाच्या आतमध्ये गावदेवी धानिव सारखा संघ, त्यानंतर वरोर सारखा एक अजून चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये आमने सामने 2 बिग टीम येणार आहेत, कारण दोन्ही संघ बरोबरीचे संघ आहेत। एक चांगलं मैदानामध्ये बॅटल रंगलं जाणार आहे। ह्या मॅच नंतर त्या दोन्ही टीमला आपण पाहणार आहोत। टॉस जिंकलाय जरूर, तिथे मात्र जर पाहिलं ना तर धानिव गावदेवी ह्या संघाने डिसाइड केलंय फिल्डिंग टॉस जिंकल्यानंतर। जाऊया प्रथम या मॅच कडे। स्कोरबोर्डची संख्या आतापर्यंत 2 आहे। 4 विकेट नंतर ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज विलास, हा गोलंदाज तिलसे गावदेवी संघाचा दुसरा गोलंदाज म्हणून या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर ऑन हॅट्रिक म्हणून या ठिकाणी चेंडू टाकण्याकरिता तो सज्ज होईल। पाहूया काय करेल, कारण प्रेशर जरूर बॅटिंग वरती आहे। यावेळेस अपील केलं गेलंय, परंतु पिचिंग आउटसाइड ऑफ या लेग आणि इथे मात्र जरूर या ठिकाणी डॉट चेंडू, हॅट्रिक बॉल होता खरं तर, परंतु या ठिकाणी डॉट चेंडू आलाय। स्कोरबोर्डची संख्या 2च आहे। 3 लगातार चांगले चेंडू या ठिकाणी पडले गेलेत। आउटस्टँडिंग बॉलिंग म्हणायला हरकत नाही विलास ह्या गोलंदाजाकडून। 4था चेंडू क्रमांक 4 ह्या षटकातला। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आउट, पुन्हा एकदा विकेट। या वेळेस देखील गडी बाद झालाय। ओ माय गॉड, 5वा गडी बाद झालाय। षटकातला 3रा विकेट आहे। धाव अजूनही एकही ह्या षटकामध्ये गोलंदाजाने कुठली खर्च केली नाही। काय कमालीचे षटक। म्हणूनच वाडा तालुक्यामध्ये नकुल ह्या संघाचा दबदबा आहे, ह्या संघाचं नाव आहे। गावदेवी तिलसे संघाचं नाव संपूर्ण पंचकृषी मध्ये आहे आणि जरूर तोच प्रभाव या ठिकाणी ह्या स्पर्धेमध्ये देखील दाखवताना पहिल्याच मॅच मध्ये प्रभावशाली क्रिकेट म्हणायला नकुल हरकत नाही, कारण बॅटिंग मध्ये सुरुवात थोडीशी स्ट्रगल पूर्वक झाली, परंतु गोलंदाजी काय कमालीची होताना गावदेवी तिलसे संघाकडून।
कमालीचे चेंडू टाकले गेलेत. निराश होईल टीम श्री चिंचोबा आलेवाडी. हा संघ थोडासा नाखुश असेल कारण 50 धाब्यांचं टार्गेट समोर असताना स्ट्रगल सुरू आहे बॅटिंग ऑर्डरचा. पाहूया एखादा खेळाडू आपल्या संघासाठी तारणहार ठरेल की काय हे पाहणं खूप आवश्यक आहे. वो कहते हैं ना कि यहाँ पर अपनी टीम को उभारने के लिए अच्छी बल्लेबाजी करनी होगी. पाहूया काय होईल कारण आतापर्यंत 4 चेंडू ह्या षटकामध्ये टाकून झालेत. एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही गोलंदाजाकडून. पहिलं निर्धाव षटक ह्या स्पर्धेतलं होईल की नाही ह्याच्यावरती देखील नजरा आपल्या नकुल असतील कारण आतापर्यंत ह्या स्पर्धेत कुठलाही असा गोलंदाज आपण पाहिलेला नाही ज्यांनी निर्धाव षटक टाकलंय. परंतु इथे तसं होईल का हा प्रश्न अजूनही मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. 2च चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज विलास आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पुढचा चेंडू टाकण्याकरिता ह्या वेळेस देखील डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू शेष आहे आणि शेवटचा चेंडू जर डॉट आला तर जरूर बिरसा मुंडा चषक मैत्री ग्रुप आयोजितच्या स्पर्धेत पहिला गोलंदाज ठरेल. मेडन ओव्हर जरूर टाकणारा तसं होईल की नाही निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज ठरेल की नाही. शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या 2 या आकड्यावरती आहे. अंतिम चेंडू घ्या षटकाचा. शेवटच्या चेंडूवरती शायद एक धाव जरूर घेईल. यावेळेस ऑन साइडला चेंडू जाताना चांगलं षटक या ठिकाणी एकच धाव खर्च केले. 3 विकेट्स ह्या षटकामध्ये आपण पाहिल्यात. कमालीचं षटक टाकलं गेलंय. गावदेवी तिळसे संघाचे दुसरे गोलंदाज विलास या गोलंदाजाकडून. स्कोरबोर्ड 3 या आकड्यावरती आहे 2 ओव्हर नंतर. त्यानंतर मैदान क्रमांक 2वरती जो सेकंड राऊंडचा सामना होईल हा प्रणित स्पोर्ट्स मनोर विरुद्ध घोटगाव अशा 2 संघांमध्ये तर स्कोरबोर्ड आतापर्यंत 3 ह्या आकड्यावरती जरूर आहे. 2 ओव्हर 3 धावा. अजूनही विचार केला तर जवळ इथून 47 धाव्यांची आवश्यकता आहे. 47 धाव्यांची आवश्यकता आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ह्या वेळेस ऑन साइडला फटका तर चांगला आहे परंतु पाहूया फिल्डर देखील त्या ठिकाणी डीप मध्ये आहे. एकच धाव घेईल. आडव्या बॅटने जरूर चेंडूला केलं गेलंय. इथे मात्र स्कोरबोर्ड 4 ह्या धावसंख्येवरती येताना अजूनही जवळ विचार केला तर 46 धावांची गरज आहे. येणारे चेंडू जर पाहिले ना तर इथून मात्र 17 चेंडू शेष आहेत आणि त्या 17 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता जर पाहिली तर ती जरूर 46 इतकी आहे. 17 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण इथून मात्र कायम आहे. मोठ्या फटक्यांची सक्त जरूरत, मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर आपण पाहतोय. या टीम आलेवाडी श्री चिंचोबा 11 टीम आलेवाडी ह्या संघासाठी हा एक मोठा सवाल आहे. चांगली बॅटिंग होईल का हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू क्रमांक 2 टाकण्यासाठी युवराज डुकले ह्या वेळेस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. रिवर्स इथे चांगला फटका आहे. ह्या वेळेस धावा येतील जरूर. बिग शॉट चांगला फटका षटकार आहे. ह्या बॉलवरती 6 धावा आल्या. चांगला फटका रिवर्सचा फटका आपण पाहिलाय. स्कोरबोर्डची संख्या यावेळेस 10 ह्या आकड्यावरती जाताना आपण पाहतोय. 2च चेंडू 3ऱ्या षटकातले टाकून झालेत. 10 धावा जरूर झाल्यात. इथून पुढे 16 चेंडू आणि धावा 40 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 40 धावा असं उरलेलं समीकरण आहे. पाहूया काय होईल कारण एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 16 चेंडू 40 धावा असं समीकरण उरलंय. पुढचा चेंडू घ्या षटकातला. पुन्हा एकदा गोलंदाज फुलटाच ऑन साइडला चांगला फटका ड्राइव्ह केले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये मिड विकेटच्या स्थानावर होताना एकच धाव घेईल. 11वी धाव संख्या लागली गेली स्कोरबोर्डला. अजूनही विचार केला तर 15 चेंडू नकुल शेष आहेत आणि त्या 15 चेंडूवरती अजूनही इथून पुढे 39 धावांची आवश्यकता आहे.
जरूर 15 चेंडू आणि 39 धावा असं उरलेलं समीकरण आहे. पाहूया कोण जिंकेल हा सामना. गावदेवी तिलसे चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, परंतु क्रिकेट मध्ये सांगितलं जातं ना की फेर बदल होने में कभी वक्त नहीं लगता, देर नहीं लगता. क्रिकेट पूरी तरीके से एक अलग गेम है. फुलटॉच कॅबलेस मात्र पुन्हा एकदा ऑन सेटला केलाय चेंडू. हलकीशी गफलत होताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात ह्या चेंडूवरती. स्कोर बोर्ड 2 धावेनं विचार केला ना तर कॅबलेस 13 धावसंख्या स्कोर बोर्डला लागल्यात जरूर. अजूनही इथून पुढे जर विचार केला 37 धावेंची आवश्यकता आहे. 37 धावेंची आवश्यकता आहे. ह्या षटकातले चेंडू मात्र 2 उरलेत. 14 चेंडू आणि 37 धावा असं उरलेलं समीकरण. पुढचा चेंडू ह्या षटकातला पुनश्च यॉर्कलेन तेज तलार चेंडू यावेळेस ड्राइव्ह केला गेलाय. ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव गेली डीप लॉंग ऑफ मध्ये. यावेळेस चेंडू फिट केलाय. 14वी धाव या ठिकाणी जोडली गेले. इथे मात्र पाहूया अजूनही विचार केल्यानंतर एक चेंडू ह्या षटकाचा शेष आहे. 13 चेंडू आणि 36 धावेची गरज. 13 चेंडू आणि 36 धावा असं उरलेले समीकरण आहे. कोण जिंकेल सामना. श्री चिंचोबा आलेवाडी संघासमोर मोठं संकट आहे, कारण या ठिकाणी 13 चेंडू आणि 36 धावेची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू ह्या ठिकाणी बाद झालाय फलंदाज. अजून एक विकेट गेलाय या ठिकाणी जरूर. आणि धाव संख्या जर पाहिली ना तर ह्या ठिकाणी 14 धावा स्कोर बोर्डला कायम आहेत. त्यानंतर ज्या 2 संघांचा टॉस झालाय त्या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण इकडे खेळाडू कक्ष जे बनवलेला आहे तिकडे येऊन थांबायचं आहे. गावदेवी धाणीव आणि त्यांचा विरोधी संघ बरोबर ह्या दोन्ही संघांना विनंती आहे की प्लीज आपण इकडे येऊन थांबायचं आहे. ही मात्र त्यांच्यासाठी सूचना आहे, कारण शेवटची इनिंग आहे. 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. आपण करतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये फेरबदल. पुढचा आवाज नकुल बसवत ह्याच परिसरातला आमच्याच विक्रमगड तालुक्याचा आवाज बालापूर या गावचा तुमच्या सोबत जोडला जाईल. धन्यवाद. चला येणारी 12 चेंडून अजूनही 36 धावेंची आवश्यकता. ती म्हणजेच समोरील टीम आपण बघू शकतो श्री चिंचोबा आलेवाडी. या टीमला 12 चेंडू मध्ये 36 धावा पूर्ण कराव्या लागतील. 50 धावांचं टार्गेट दिले होतं तेळशी या संघाने. या क्षणी सुरुवातीची षटकं भरपूर विकेट पास झाल्या, त्यामुळे स्कोर मात्र थोडासा कमी दिसला जातोय. 14 धावा फक्त धावा फलकातील लावल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ झालाय आणि त्यामध्ये विकेट मात्र भरपूर पास झाले होते. खराब शॉट सिलेक्शन आपण बघितलं, त्यामुळे भरपूर विकेट गेल्या होत्या. चला घाई करावी लागेल मित्रांनो. भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये सुद्धा खेळवायची शिल्लक आहेत. हा 3रा सामना आजच्या दिवसाचा सध्या तरी मैदानामध्ये रंगला जातोय. या क्षणी 12 चेंडू 36 धावा. या युवराज ढोकलेने मात्र काय कमालीची दोन्ही षटकं हाताळलीत. जवळपास 3 विकेट आपल्या नावे केल्यात. पुन्हा एकदा मात्र आपला जलवा दाखवला गोलंदाजाने. तर यानंतर बघूया पुढील 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. जवळपास 6 विकेट बाद झाल्यात. पुढील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. या ठिकाणी मात्र एक जबरदस्त इनिंग खेळावी लागेल. चांगल्या पद्धतीने मात्र प्रत्येक षटकामध्ये 2 षटकं शिल्लक आहेत. 18च्या सरासरीने धाव संख्या ही काढावी लागेल. तसं काही घडलं जाईल का की समोरचा संघ जो दबदबा बनवलाय सध्या तरी सामन्यामध्ये तो दबदबा कायम ठेवला जाईल का? बघा या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील 2 षटकामध्ये मिळली जातील. गोलंदाज देतोय निलेश दिसला जाईल गोलंदाजी मार्गवरती. येणारी 12 चेंडू 36 धाब्यांची आवश्यकता. या ठिकाणी सावकार षटकारांची आवश्यकता असेल. पहिला चेंडू क्लीन बोल्ड. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद होताना दिसला जाईल. 7वा गडी बाद झालाय. 7वा धक्का बसला जाईल. तो म्हणजेच श्री चिंचोबा आलेवाडी या टीमला कमालीचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला माघारी धाडलं जात आहे. या क्षणी मात्र मोठ्या अडचणींमध्ये सापडला जातोय संघ. तो म्हणजेच श्री चिंचोबा आलेवाडी. अपेक्षा होते की एक चांगली फाईट दिली जाईल. या ठिकाणी 50 धावांचं आव्हान
नक्कीच 10ची सरासरी आवश्यक होती. जर का विकेट सुरक्षित ठेवल्या असत्या, थोड्याशा धावा जरी कमी आल्या असत्या सुरुवातीच्या षटकामध्ये, तरी मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकला असता. या ठिकाणी कुठेतरी चुका घडल्या गेल्यात हे मात्र म्हणायला हरकत नसेल. ज्या पद्धतीने मात्र विकेट बाद झालेत ते म्हणजे समोरची टीम आपण बघू शकतो आलेवाडी या संघाचे तब्बल 7 विकेट बाद होताना आपण बघू शकतोय. समोरच्या संघातील गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गावदेवी तिळशे टीम आपलं जे नाव क्रिकेट वर्ल्ड मध्ये त्यांनी कमावलंय. पूर्ण परिसरामध्ये वाडा तालुका असो किंवा या परिसरामध्ये सुद्धा काही टुर्नामेंट मध्ये सहभाग नक्कीच या टीमचा दिसला जातो. जो दबदबा कायम असतो तोच दबदबा पुन्हा एकदा या सामन्यामध्ये दिसला जातो समोरील टीम वरती. यानंतर पुढील फलंदाज मैदानामध्ये येतोय सुयश. पहिला चेंडू खराब चेंडू दिलाय. यावेळेस मात्र 6 धावा येतील या चेंडूवरती. प्रयत्न करावा लागेल. भली आव्हान किती मोठं कठीण असेल, या ठिकाणी प्रयत्न मात्र 100% करावे लागतील फलंदाजाला. 30 धावांची अद्याप गरज. 10 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आणि 30 धावांची आवश्यकता. भलेही लक्ष कठीण आहे, प्रयत्न केला तर काही कठीण नसेल या ठिकाणी. अशा प्रकारचे सामने कित्येकदा पाठलाग करताना संघाने जिंकले सुद्धा. फक्त या ठिकाणी आत्मविश्वास गरजेचा असेल. 10 चेंडू 30 धावा. यावेळेस बघूया फुलटॉस चेंडू गोलंदाजाने दिला होता, त्याचा खरपूस समाचार फलंदाजाने घेतलाय. पुढचा चेंडू आलेवडील संघ कमबॅक करेल का? धीम्या गतीने 5वा चेंडू. यावेळेस मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. डॉट चेंडू बघायला मिळला जातोय. 3रा चेंडू येतोय डॉट. येणारा प्रत्येक डॉट चेंडू यावेळेस मात्र नक्कीच प्रेशर आणेल. 9 चेंडूचा खेळ 30 धावांची आवश्यकता. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. फुलटॉस होता पुन्हा जर का दिशा दिली असती फाईन लेग क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जर चेंडू गेला असता तर 4 धावा नक्कीच या ठिकाणी फलंदाजाला प्राप्त झाल्या असत्या. यावेळेस मात्र डॉट चेंडू पुन्हा एकदा येतोय. 8 चेंडू आणि अजूनही धावांची गरज आहे ती म्हणजे 30. या क्षणी लक्ष थोडंसं कठीण दिसलं जात आहे. हे 2 चेंडू खऱ्या अर्थाने महत्वाचे ठरले जातील. या 2 चेंडूतील चौकार षटकार जर का आले तर शेवटच्या षटकामध्ये लढा दिला जाऊ शकतो. मग तसं काही घडलं जाईल का? आतापर्यंत सुरेख चेंडूचा मारा झालाय गोलंदाजाकडून. एक चेंडू फक्त षटकारासाठी होता. या क्षणी हा सुद्धा उडवलाय. झेल होईल का? नक्कीच झेल होतोय. विकेट गमावला जाईल. प्रयत्न चांगला होता परंतु फलंदाजाला माघारी परतावं लागेल. थोडासा धीम्या गतीने चेंडू ठेवला. प्रयत्न चांगला फलंदाजाने केला. झेलबाच्या रूपाने विकेटचं पतन. तब्बल जवळपास 8 विकेट बाद झालेत. शेवटचे 2 विकेट या ठिकाणी शिल्लक आहेत. ते श्री चिंचोबा आलेवाडी या संघाचे. धावसंख्या धावफलक आपण बघतोय ती 20 धावा. अजून येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. अपेक्षा होत्या त्या आलेवाडी संघाकडून सुद्धा की या क्षणी चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. तो समोरचा संघ गावदेवी तिळशे संघ आपलं वर्चस्व मात्र या सामन्यामध्ये कायम ठेवून बसलाय. समोरच्या संघाला एकदाही संधी मात्र डोकं उंचावण्याची किंवा या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी मात्र दिली जात नाही. एक चांगलं प्लॅनिंग, एक चांगली गोलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळली जाते. ती गावदेवी तिळशे या संघाकडून कमालीचं क्रिकेट बघायला मिळलं जात आहे. आणि उगीच या संघाचा दबदबा हा वाडा तालुक्यामध्ये दिसला जात नाही हे मात्र दर्शवून सुद्धा दिले जाते या टीमकडून. यावेळेस बघूया शेवटचा चेंडू या षटकाचा असेल. निलेश गोलंदाजी करतोय. फुलर लेनचा चेंडू होता. कुठली धाव नसेल या चेंडूवरती. डॉट चेंडू या क्षणी मात्र बघायला मिळला जातोय. षटक कंप्लीट होईल. 4 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावफलक आपण बघू शकाल ती म्हणजे 20 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही 30 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. या ठिकाणी 5 षटकार येतील का? जरी लक्ष मात्र कठीण दिसलं जात आहे परंतु क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं. या क्षणी ती अनिश्चितता दिसली जाईल का? 30 धावा आलेवाडी संघ या ठिकाणी काढेल का? नजरा असतील फलंदाज आपण बघू शकतोय तो म्हणजे स्ट्रायकर एंडला प्रथमेश या ठिकाणी मात्र 6 चेंडूमध्ये 30 धावा काढेल का? अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर खरा उतरेल का? समोर गोलंदाज येतोय तो म्हणजे कुणाल. पहिला चेंडू. यावेळेस मात्र षटकारांची भाषा बोलावी लागेल फलंदाजाला तेव्हाच या 30 धावा येतील. 6 चेंडू 30 धावा. पहिला चेंडू ट्राय केलाय, प्रयत्न केलाय. यावेळेस मात्र झेल होऊ शकेल.
बाद होईल फलंदाज तो प्रथमेश. पहिल्या चेंडूवरती प्रयत्न होता मोठ्या फटक्याचा. या क्षणी थोडीशी लांबी चेंडूला कमी मिळली जाईल, त्यामुळे झेल एक चांगला टिपला जातो. शेवटचा विकेट या क्षणी मात्र शिल्लक राहिलाय तो श्री चिंचोबा आलेवाडी या टीमचा. शेवटचे 5 चेंडू आणि 30 धाव स्पर्धा बघितल्या. चेसिंग मध्ये संघांना भरपूर अडचणी आल्यात. शेवटच्या षटकांमध्ये विशेषतः 5 ते 10 धावा जरी राहिल्या तरी मात्र चेसिंग मध्ये अडचणी आल्या संघांना. या क्षणी हा चेंडू चौकाराकडे चेंडू झालाय, वेगाने चेंडू जातोय. जरूर 4 धावा फलंदाजाला मिळल्या जातील. येणारे चेंडू या ठिकाणी 4 शिल्लक आहेत आणि 26 धावींची अद्याप गरज आहे या ठिकाणी. या क्षणी मात्र एक क्वालिटी गोलंदाजी जी भूमिका प्रत्येक गोलंदाजाला दिली होती ती भूमिका मात्र चांगल्या पद्धतीने पार पाडली हे म्हणावं लागेल. युवराज डुकलेची 2 षटकं, त्याच्या साथील निलेशच्या मागील षटक असो किंवा दुसरं षटक विलास असो, प्रत्येकानं मात्र या ठिकाणी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. शेवटचा गोलंदाज आपण बघू शकतो. बघूया पुढचा चेंडू. एक चांगला चेंडू, सुरेख चेंडू. या क्षणी एका धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल या चेंडूवरती. आणि यावेळेस मात्र फक्त औपचारिक क्रिकेट बाकी राहिलंय असं म्हणायला हरकत नसेल, कारण की 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक. धावा आपण बघतो त्या 25. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. कमालीची गोलंदाजी. यानंतर सुद्धा एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. गावदेवी धानिव संघ एका बाजूने दिसला जाईल, दुसऱ्या बाजूने वरोर 11 या संघाला आपण बघू शकाल. एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आजच्या दिवसाचा 4था सामना असेल पहिल्या फेरीचा. पुढचा चेंडू. पुन्हा एक चांगला चेंडू बघायला मिळला जातोय. चांगलं क्रिकेट आजच्या दिवशी मात्र बघायला मिळलं जातं या बिरसा मुंडा चषकामध्ये. एक कमालीचं आयोजन नियोजन सर्व कमिटी मेंबरनी खूप मोठी मेहनत घेत मात्र या तालुक्यामध्ये या आपल्या तालुक्यामध्ये एक मोठ्या लेवलच्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि सक्सेसफुली सध्या तरी आजचा 7वा दिवस आपण बघतोय. ज्या रीतीने मात्र सामने या मैदानामध्ये झालेत, प्रेक्षकांचं मात्र भरपूर मनोरंजन झालं या बिरसा मुंडा चषकामध्ये हे मात्र नक्कीच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय. सीमारेषेकडे चेंडू चाललाय. या क्षणी 4 धावा जरूर मिळल्या जातील फलंदाजाला. चांगले संघ या ठिकाणी आले. गेले पहिले 2 दिवस आपण स्पर्धा बघितली होती. पालघर जिल्हा आदिवासी एक गाव एक संघ बघायला मिळले होते, त्यामध्ये नक्कीच चांगल्या संघाचा समावेश होता. त्यानंतर तालुका गट गेले 4 दिवस स्पर्धा रंगली होती या ठिकाणी आणि तालुक्याच्या स्पर्धा सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पडल्या गेल्यात. आजचा 7वा दिवस आणि आजच्या 7व्या दिवशी सुद्धा एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी बघायला मिळलं जात आहे या बिरसा मुंडा चषकामध्ये आणि त्यासाठी भरपूर मेहनत हे मैत्री ग्रुपची या ठिकाणी दिसली जाते. सामना जिंकलाय तो गावदेवी तिळशी या संघाने. अभिनंदन टीम गावदेवी तिळशी. जरूर पुढचा सामना मैदानाच्या आतमध्ये होईल. या ठिकाणी विजेता संघ गावदेवी तिळसे हा संघ विजेता ठरलेला आपण पाहतोय. अभिनंदन आहे विजेता संघाचं. त्यानंतर आलेवाडी संघाचं देखील गोड कौतुक आहे. अपयश आलंय परंतु ह्या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला गेलाय. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि